बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महामोर्चा सकाळी 11 वाजता डॉ. आंबेडकर चौकातनं होणार मोर्चाला सुरुवात. काळे कपडे घालून संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चास्थळाकडे रवाना. माध्यमांशी बोलताना देशमुख कुटुंबियांना अश्रू अनावर. बीडमधील महामोर्चाला शरद पवार जाणार नाहीत. शरद पवारांसह इतर काही नेते दिल्लीला जाणार. खंडणी प्रकरणी सीआयडीकडनं वाल्मिक कराडच्या पत्नीची चौकशी. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची देखील बीड पोलीस ठाण्यात चौकशी. 2 बहिणींच्या हत्येच्या निषेधार्थ राजगुरुनगरमध्ये बंदची हाक. शहरवासियांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट. धुळे, वरणगाव, मनमाड, सोलापूरला पावसानं झोडपलं. द्राक्ष, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त. मुंबईतील साकीनाका परिसरात 2 गोदामांना भीषण आग. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या करणारा नराधम. गवळी, मानसिकदृष्ट्या फिट. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी केलं स्पष्ट. संशयित बांगलादेशी व्यक्तीला जालन्यातील आणवा गावातनं घेतलं ताब्यात. एटीएस आणि झारखंड पोलिसांची संयुक्त कारवाई. दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याची दिली माहिती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार. अंत्यदर्शनासाठी राजकीय नेते राहणार हजर.